तर वाईमध्येच ढोम नावाचं एक गाव आहे, लहान गाव आहे आणि ह्या गावामध्ये एक प्रसिद्ध असं मंदिर आता आपण पाहणार आहोत, जे खूप ऐतिहासिक आणि जुने आहे. हे शंकराचं जे मंदिर आहे ते पांडवांच्या काळातलं आहे. इथे धौम्य ऋषींची समाधी आहे, पांडवांची गुरु. आणि जीर्णोद्धाराचं काम हे पेशव्यांच्या आणि तटबंदी ही 1780ची. नक्षीची इथे आता आपण आलो आहोत अत्यंत प्राचीन अशा नरसिंह लक्ष्मी मंदिरामध्ये. हो, हे नरसिंह आणि लक्ष्मी मातेचं मंदिर आहे. हे पांडवकालीन आहे असं ते काका आम्हाला सांगत होते. तर सिद्धेश्वर इथले मूळ देव आहेत, म्हणजेच महादेव. सिद्धेश्वर मंदिर म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. तर तुम्ही इथे आलात तर सिद्धेश्वर मंदिर कुठे आहे असं विचारलं तरी कुणीही तुम्हाला सांगेल. तर खूप मोठा परिसर आहे आतमध्ये आणि इथे आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन होतं आहे. तर पेशवेकालीन मंदिर हे खूप जुनं आहे असं म्हटलं जातं. बांधकामावरून आपल्याला कळतच असेल. हे संपूर्ण मंदिराचं परिसर पाण्यावर बांधण्यात आलेला आहे. समोरच आपण पाहतोय दगडामध्ये इतकं सुंदर कमळाचा आकार घडवण्यात आलेला आहे आणि मध्ये आपल्याला कासव दिसतोय आणि कासवावरती नंदी विराजमान आहेत. आणि हे आहेत सिद्धेश्वर. इथे गणपती बाप्पा, सूर्यनारायण, त्यानंतर महादेव, विष्णू भगवान नरसिंह रूपात आणि त्यांच्यासोबत लक्ष्मी माता, तर असं सर्वांचं दर्शन आपल्याला इथे होतं. तर जसं मी म्हटलं, हे संपूर्ण मंदिर पाण्यावर बांधण्यात आलेलं आहे. तर इथे आपल्याला एक अंधार विहीरसुद्धा दिसते. तर तिथूनच पाणी घेऊन इकडच्या मंदिरांची सर्व पूजा, रोजची पूजा वगैरे केली जाते. ओम नमः शिवाय. तर इथल्या स्थानिकांच्या सांगण्यावरून असं समजले आम्हाला की पांडवकालीन अज्ञातवासामध्ये इथे आले होते, कारण हे पूर्वीचं दंडकारण्य आहे. तर इथे अल्प कालावधीसाठी का होईना पांडवांनी वास केला होता आणि गंधर्वांच्या सांगण्यावरून त्यांचं पौराहित्य साधण्यासाठी धौम्य ऋषींना दिलं होतं. तर त्या काळी हे मंदिर खूप साधं होतं, पण त्यानंतर 1780मध्ये संभाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी ह्याचा जीर्णोद्धार केला. धौम्य ऋषींनीच नरसिंह भगवानांची स्थापना या ठिकाणी पांडवांना करण्यासाठी सांगितली, जेणेकरून पांडवांचे भय नष्ट व्हावे म्हणून. पांडवांचा विजय व्हावा यासाठी धौम्य ऋषींनी या ठिकाणी नरसिंह भगवानांची साधना केली. त्यानंतर नरसिंह भगवान इथे सौम्य रूपात प्रकट झाले. तर ही आपण बघतोय सौम्य रूपातील नरसिंह भगवानांची मूर्ती आणि सौम्य मूर्तीच्या पाठीमागच्याच बाजूला अगदी रुद्ररूप आपल्याला नरसिंह भगवानांचे पाहायला मिळतं. नरसिंह भगवान इथे स्वतः प्रकट झालेले आहेत आणि हे आहे त्यांचं रुद्ररूप आणि त्यांच्यासोबत लक्ष्मी मातेचेही दर्शन आपल्याला होतं. ओम श्री नरसिंहाय नमः. तर खरं सांगायचं तर आमचं इथं यायचं काहीच प्लॅन नव्हतं आणि आम्हाला अचानक समजलं एकट्यांकडून की इथे जावं. खूप प्राचीन मंदिर आहे नरसिंह भगवानांचं. तर आम्ही इथे आलो आणि खरंच खूप छान आहे मंदिर. आपण बघू शकतो इकडे एक कमळ आहे, कमळाच्या आकाराचं आहे आणि याच्यामध्ये ही विहिरीसारखं असं छोटं आहे आणि कासव आहे आणि कासवावर नंदी बसलेला आहे आणि खूप सुंदर अशी कलश आपल्याला पाहायला मिळतो. ओम श्री नरसिंहाय नमः. इथे मोठा उत्सव असतो नरसिंह जयंतीला आणि त्यावेळी ह्या कमळामध्येही पाणी सोडलं जातं आणि तेव्हाचं दृश्य खूप सुंदर असेल. धौम्य ऋषींचं कार्य संपल्यानंतर त्यांनी इथेच संजीवन समाधी घेतलेली आहे. गणपती बाप्पा, सूर्यनारायण, त्यानंतर पार्वती माता आणि एका बाजूला नरसिंह लक्ष्मी माता असं सगळ्यांच्या मध्ये बरोबर सिद्धेश्वर इथे आहेत आणि हे कमळ सुदर्शन मंत्र आहे असं म्हटलं जातं. पीठासन म्हणजे एका खांबामध्येच उंच ठिकाणी म्हणजे उंचावरती नरसिंह भगवान विराजमान आहेत. वाईला कधी आलात तर ह्या मंदिराला अवश्य भेट द्या. तर आता आपण चाललोय डोम डॅम पाहण्यासाठी.
in this dark